सुरुवातीला बीडमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे शहरातील चंपावती महाविद्यालयामध्ये 10वीचा पेपर सुरू असताना कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर भिंतीवरून खिडकीवरून कॉपी पुरवण्यासाठीचा खटाटोप सुरू होता। याचा व्हिडिओ समोर आलाय आणि याच टवाळखोर कॉपी पुरवणाऱ्यांमुळे अभ्यासू विद्यार्थी जे आहेत त्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे पोलीस प्रशासन बंदोबस्त कमी असल्याने हा गोंधळ सुरू होता आणि कॉपी मुक्त अभियानासाठी प्रशासन प्रयत्न करत असतानाच काही अतिउत्साही टवाळखोर याला मात्र खीळ घालतायत। तर 10वीच्या परीक्षेमध्ये बीडमध्ये कॉपी पुरवण्याचा हा राजरोसपणे प्रकार समोर आलेला होता। 10वीची परीक्षा कालपासून सुरू झाली आहे, मात्र बीडमध्ये काही परीक्षा केंद्रांवरती हे असे बहाद्दर या भिंतीवरून उड्या मारून कॉपी पुरवण्याचं काम करत होते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, बीड शहरातील हा चंपावती महाविद्यालयातील प्रकार आहे। बीड जिल्ह्यामध्ये 12वीची परीक्षा आणि 10वीची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेमध्ये कॉपी मुक्तीसाठी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। मात्र कुठेतरी हे जे टवाळखोर मुलं आहेत जे परीक्षा केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत, यामुळे जी परीक्षार्थी आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। खिडकीच्या जवळ जाणं, खिडकी जवळ जाऊन डोकावून प्रश्न पाठवा अशा पद्धतीने देखील मोठ्या प्रमाणात गलका केला जातोय। विशेष म्हणजे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला नियुक्त करण्यात आलेली, मात्र कुठेतरी पोलीस प्रशासनाची यंत्रणा देखील चोखली पडत असल्याचं चित्र आहे आणि यामुळे जे परीक्षार्थी परीक्षा देत आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात डिस्टर्बन्सचा सामना करावा लागतोय। त्यामुळे असे जे कॉपी बहाद्दर आहेत ज्यांना कॉपी पुरवण्यासाठी ही जी सगळी टवाळखोर मुलं येत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीची देखील मागणी होते। त्यामुळे बीड जिल्ह्यात एकीकडे कॉपी मुक्तीसाठी प्रशासन अभियान राबवतंय, प्रत्येक ठिकाणी तशी पोलीस यंत्रणा देखील केली गेली, महसूल प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल यांच्या वतीनं पथकं देखील तयार केले गेलेत। मात्र अशा पद्धतीने जे नवं आवाहन तयार करतात यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण विभागाकडून केली जाते। बिलकुल सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पुढची एक सविस्तर